यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. विकास लवांडे यांच्या विधानाचे सिल्लोडमध्ये तीव्र पडसाद. वारकरी संप्रदायाचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानामुळे वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत समस्त वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींच्या वतीने आज तहसीलदार अंकिता दहिवाते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला होता. तसेच संप्रदायातील महाराजांना प्रतिगामी संबोधून त्यांच्या आचार्य या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विधानामुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली असून महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचं वारकरी संप्रदायाने म्हटलेलं आहे. या संप्रदायात वर्षानुवर्ष चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लवांडे यांच्या अल्पज्ञानाचे लक्षण असून कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. विकास लवांडे यांनी केलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. प्रशासनाने यावर कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आगामी काळात समस्त साधू संत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वारकरी मंडळींनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. निवेदन देतेवेळी हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज पवार, वारकरी संघाचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज, नामदेव महाराज पल्हाळ, वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, महामंडलेश्वर सदाशिव शास्त्री मंगळूरकर, दिगंबर दादा, देवीदास महाराज मिसाळ, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत, गणेश महाराज, समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरकडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज, नागेश महाराज, कचरू महाराज, चाथे कैलास महाराज, कचरू महाराज चाथे, कैलास महाराज, रघुनाथ महाराज, मधुकर महाराज, पुरुषोत्तम महाराज तसेच सिल्लोड तालुक्यातील वारकरी मंडळी, महाराज आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी योगेश पालोदकर, छत्रपती संभाजीनगर.